मित्रो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला ना सबस्क्राइब करायला विसरू नका फक्त. आपली गर्लफ्रेंड तर बाहेरच उभी आहे. बरं झालं, जरा गप्पा मारायला तरी टाइम भेटल. ओय सविते, इकडे ये. यानं जरा बैस इथं गप्पा गिप्पा मारून जरा आपण. या टायमाला कशाला आले तुम्ही? घरात सगळे जण आहेत, बिनकामी अंधाराचं फिरत राहता. मला तुझी आठवण आली, मग म्हटलं चला एकदा सवितेचं तोंड पाहून येऊ. हो, पण मग तोंड पाहिजे ना, आता तुमचं तोंड फुटल ना अंधारात. पण अंधाराचं जर एखादं कुत्र मागं लागलं ना तर रस्ते कमी पडतील पळायले. बरं ते जाऊ दे, इकडे येणं जरा जवळ ये. मला एक तुला गोष्ट सांगायची. तुमचं तर काही असते बापा, काही टाइम गेम आहे का नाही? कोणा पाहिलं गेलं तर लोक मारतील ना, मलाही मारतील आणि तुम्हालाही मारतील. अहो ये इकडं, मी नाही भेट कोण आली. काय सांगा लवकर, पटापट बोला, पुन्हा कोणी येईल. बरं मला सांग, आपल्याला लग्न कधी करायचंय? मी तर रेडीच आहे, तुमचाच मेळ नाही. तुम्ही तुमच्या घरच्याला विचारलं का अगोदर? तो पिंट्या, त्या पिंट्याच्या मायले, त्याच्या बापाले तुम्ही विचारून घ्या आणि तेव्हाच आपल्याकडे यायचं लग्नासाठी. तुला एक सांगतो, त्याला मी विचारलं त्या दिवशी मरणाची भांडणं केले घरात, पण ते काही तयार होत नाही. मग आपण एक काम करू, तू ना बॅग गिग पॅक करून ठेव आणि मी तुला सांगतो डायरेक्ट पळूनच जाऊन लग्न करू आता. कार पिंट्या, तो आजा माय आजील काय बोलू राहिला? तुझी आजी तर लयच यंग आहे रे. अरे काय भारी तुझी आजी दिसायले. माझ्या आज्यानं उशिरा लग्न केलं होतं म्हणून एवढी यंग दिसती माझी आजी. अरे तरी पण काय दन काय राव हो. ओय मोगाडीच्या, माझ्या आजीवर लाईन मारू राहिला काय तू? अरे लाईन मारायचं काय काम आहे? माझ्या आज्यानं सेटिंग करून ठेवली सगळी. बुड्ढा चांगला चालू निघला, मला वाटलं नव्हतं असं करेल म्हणून. अरे ते दोघं गप्पा मारत असतील सहज. आता चालता चालता माणूस बोलत नाही का एकूण एकायले, मग त्यात काय एवढं? सहज नाही बाबू, इथं दुसरीच भानगड दिसती. थांब आता काय म्हणतात ते ऐकूच आपण. तर कधी जायचं मग आपल्याला पळून? आणि लग्न कुठं करायचं जाऊन? अरे हे तर लग्नाच्या गप्पा करू राहिले. अरे पळून गिळून जातात का काय? आता याले सांगावच कसं? या दोघांची लय दिवसची प्लॅनिंग चालू आहे. एक दिवस हे पळून जाऊन लग्न करणार म्हणजे करणारच. आमचा म्हातारा का साधा सुद्धा आहे काय? अरे लय पोचे लावला दी. कुठं जायचं आणि काय जायचं तू त्याचं नको टेन्शन घेऊ. मी सगळी प्लॅनिंग करून ठेवले. आपले लय लंबे लंबे हात आहेत. येपा, तुम्ही जिथं म्हणसाल तिथं येते मी, पण मला ना 5 एकर वावर लागेल बरं का माझ्या नावावर करून. आता सांगते, पुन्हा म्हणसाल की असं तसं. अहो 5 एकर काय व, तुझ्यासाठी तर सगळी 10 एकर तुझ्या नावावर करून द्यायला तयार आहे. तू फक्त माझ्या संगत चाल. एकदा का 5 एकर वावर नावावर केलं की या म्हाताऱ्याला दाखवते आणि याच्या घरच्याला दाखवते. पण आता सांगते, मला जर का तुमच्या घरचं कोणी बोललं तर माहिती खराब बाई कोणी नाही. तू त्याचं टेन्शन नको घेऊ, मी पाहतो तुला कोण काय बोलते तर. एका एकाला ये ना एका काडीतच पाडतो मग. वा रे वा आज्या, हे धंदे करता तुम्ही बाहेर येऊन? फिरायला जायचं म्हणता मस्त इकडे येऊन भानगडी करता. तुला काय करायचं रे सुकाळीच्या? मी काही करील इकडं, तू पाय ना. काय करायचं म्हणजे? थांबा फक्त, तुम्ही माझ्या बापाला सांगतो मी आता. कोळड्या धमक्या नको देऊ मले. तुझ्या बापाला सांग का तुझ्या मायले सांग. मी काय समज उद्या यायले. का वय म्हातारे, तुला तर मी लय चांगलं समजत होतो. तू पण चांगली चालू निघली. अय बंड्या, म्हातारी नाही म्हणायचा? तुला दिसत नाही का? अभी तो मैं जवान हूँ. अहो पण तुला काही वाटायला पाहिजेत ना. तुला हे म्हातारच दिसलं का डंग होईल. त्या म्हाताऱ्याच्या सगळ्या गवऱ्या मसनात गेल्या काही बॉयफ्रेंड आहे तुला? थांब तू, माझ्या बापाला सांगतो संध्याकाळी. अरे बाबू, तुला समजत नाही, याच्या मागं लय मोठं षडयंत्र आहे. हे पाय, त्या म्हाताऱ्या संग मी प्रेमाचं नाटक करते आणि त्या म्हाताऱ्याच्या नावावर 10 एकर जमीन आहे. एकदा काय लग्न केलं की 10 एकर जमीन माझ्या नावावर करून घेते आणि तिच्यातली तुला 5 एकर देते. 5 एकर? मग तर मी काही समजत नाही हो कोणाले. म्हणजे या पिंट्याची जमीन माझ्या नावावर होणार आहे काय मग? आणि का हो आज्या, आम्ही म्हणत होतो जमीन आमच्या नावावर करून द्या, तर त्या दिवशी भांडणं केले आमच्या संग. आणि आता या बाईच्या नावावर डायरेक्ट 10च्या 10 एकर करून द्यायला तयार झाले. 10 एकर नाही, सगळं घरदार तिच्या नावावर करणार आहे मी. मग पिरेम आहे तिच्यावर, पिरेम.